वेगळी आहे, ही कधीही त्यांना करता येते, आज सुद्धा करता येईल. त्याच्यासाठी 10 वर्ष वगैरे वाट पाहायची गरज नसते. धन्यवाद. ओके, मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर केंद्र शासनाने जी रिव्ह्यू पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, जी फेटाळण्यात आली आणि त्या अनुषंगाने जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या सभागृहाला अवगत करावी आणि पुढील कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे या बाबतीतला अध्यक्ष महोदय मी ठराव सभागृहाच्या माहिती करता आणि सभागृहाच्या संमती करता या ठिकाणी अध्यक्ष महोदय मांडत आहे. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SCBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण. सभागृहामध्ये शांतता ठेवा. अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावावर या ठिकाणी मंत्री महोदय निवेदन करतायत. शांतता ठेवा. अधिनियम 2018 सन 2018चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2 कलम 4(1) क आणि कलम 4(1) ख अवैध ठरविताना न्यायालयाच्या निकालामध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे मान्य न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला आपण करत आहोत. अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय हा ठराव या सभागृहात मी अध्यक्ष महोदय मांडत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की 29 नोव्हेंबर 2018 ला आपलं राज्य सरकारने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या सभागृहात दोन्ही सभागृहात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, शासकीय नोकर भरतीत आरक्षण देणारा कायदा पारित केला होता. या कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वसंमतीने आणि विना चर्चा, कुठल्याही प्रकारचा विरोध कोणाचाच नव्हता, एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मागणी होती ती या सभागृहामध्ये आपण पूर्ण दोन्ही सभागृहांनी एकमताने हा निर्णय घेतला. परंतु आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका सरकारने खरी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे. मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो, ओबीसी आरक्षणाकरता 12 काय पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू. भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील. 1 वर्ष नाही 5 वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. आज सभागृहामध्ये जे पाहिलं, अनेक वेळा याच्यापूर्वी लोक मंचावर चढले, कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही. नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही. मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली. स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने
त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही, पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली. त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले, पण तेही आम्ही होऊ दिलं नाही. त्यांना आम्ही बाजूला केलं आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो, आणि तो विषय संपला. त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या, गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले. त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली. स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता, कारण या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेलं आहे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे. खरं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवण्याचं काम या ठरावाच्या माध्यमातून होत आहे. मी जाणीवपूर्वक आपल्याकडे जस्टिस दिलीप भोसले जे अलाहाबाद हायकोर्टाचे म्हणजे उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते, त्यांची कमिटी ठाकरे सरकारने तयार केली होती आणि याच्यामध्ये डरायस खंबाटा यांच्यासारखे माजी महाधिवक्ता आणि रफिक दादा यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ होते. आणि यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे. जाणीवपूर्वक सांगतो म्हणजे हे किती खोटेपणा करतायत हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी असं सांगितलं आहे, या कमिटीने सरकारच्या द ओनली ऑप्शन दॅट वुड बी अवेलेबल टू द स्टेट इज टू कॉन्स्टिट्यूट अ फ्रेश कमिशन फॉर कलेक्टिंग डेटा इन द लाईट ऑफ कमेंट्स ऑब्झर्वेशन्स मेड बाय द सुप्रीम कोर्ट इन द जजमेंट अँड दिस रिपोर्ट. On receipt of the report of fresh commission, the state will have to approach President of India or commission constituted under Article 338B, seeking reservation for socially and educationally backward class of Maratha community. म्हणजे काय? जस्टिस भोसलेंनी काय सांगितलं, कमिटीने काय सांगितलं? यांनी सांगितलं की पहिल्यांदा राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यावरचा डेटा कलेक्ट करून ते कसं चुकीचं आहे याचा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि मग तो रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल. आता यांचा ठराव म्हणजे कसा आहे, लग्न झालेलं नाही पण पोराचं नाव ठरवून पाठवलं आहे. लग्नच केलेलं नाही आहे पण पोराचं नाव ठरवून पाठवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा छल हा मराठा समाजासोबत या ठरावाच्या माध्यमातून होतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, जे जस्टिस भोसलेंनी सांगितलं, डरायस खंबाटा साहेबांनी सांगितलं, रफिक दादा साहेबांनी सांगितलं, ती कारवाई केल्याशिवाय कितीही ठराव केंद्र सरकारकडे पाठवले तरीही आरक्षण हे कधीच मिळू शकत नाही. एवढंच नाही तर याच्यामध्ये 125व्या पानावर काय म्हटलंय, त्यांनी सांगितलं की या कमिशनला काय काय टर्म्स ऑफ रेफरन्स असले पाहिजेत आणि मग म्हटलं therefore the way forward to the state to contemplate a mechanism for reservation of Maratha class community is only through the mechanism suggested above. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, बॅकवर्ड क्लास कमिशन करून त्यातनं पुन्हा रिपोर्ट तयार करणे हा एकमेव पर्याय आहे. हा एकमेव पर्याय आहे, इतर दुसरा पर्याय नाही. हे ठाकरे सरकारने तयार केलेलं कमिशन या ठिकाणी सांगताय आणि हे मात्र मराठा समाजाची दिशाभूल करण्याकरता या ठिकाणी प्रस्ताव आणतायत. आजचे दोन्ही प्रस्ताव हे हात झटकण्याचे प्रस्ताव आहेत. अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे, फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत आणायचंच नाही आहे आणि म्हणून ते वेळ काढू धोरण काढतायत आणि इम्पेरिकल डाटा जमा करत नाही आहेत. त्यामुळे आजचे दोन्ही ठराव जे या सरकारने घेतलेले आहेत
हे ओबीसी समाज आणि मराठा समाजाची दिशाभूल करून वेळकाढू धोरण करून केवळ टोलवा टोलवी करणं अशा प्रकारचा हा उपद्व्याप हा या ठिकाणी झालेला दिसतोय. गंभीर आरोप लगाए गए गाली गलौज करने के आरोप जो है वो लगाए गए गाली गलौज देखिए, आज जिस प्रकार से सभागृह में ओबीसी के संदर्भ में केंद्र सरकार डेटा दे इसका ठराव लाया गया और उसके ऊपर हमको बोलने नहीं दिया गया, उस समय हमारे कुछ लोग ऊपर चढ़े थे, लेकिन उसके बाद वो सारे नीचे आए. इससे पहले कई बार ऐसी घटना हुई है, कभी किसी को सस्पेंड नहीं किया गया. बाद में हम सारे लोग अध्यक्ष जी के चेंबर में गए, वहां पर हमारी बातचीत हुई. शिवसेना के और रूलिंग पार्टी के कुछ एमएलए आए, हमारे भी एमएलए थे, वो आमने सामने आए तो हमने उनको दूर किया. कोई भी गाली बीजेपी के किसी भी सदस्य ने नहीं दी. गाली किसने दी हम सबने सुनी है. मैं यहां बोलना नहीं चाहता, लेकिन हम सबने सुनी है किसने गाली दी है और ये सत्य बाहर भी आएगा. लेकिन उसके बाद जब बातचीत हुई, हमारे आशीष शेलार जी ने पीठासीन अधिकारी के साथ उनकी क्षमा याचना भी की, उनसे क्षमा भी मांगी. सब लोग गले मिले, अपने अपने रास्ते गए. उसके बाद केवल ओबीसी समाज के सामने इस सरकार का नकाब फट रहा है. ये ध्यान में आने के बाद एक षड्यंत्र के तहत सत्ता पार्टी ने हमारे 12 विधायकों को सस्पेंड किया है. मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, ओबीसी के लिए हमारी लड़ाई जारी रहेगी. 12 क्या, पूरे 106 एमएलए अगर हमारे सस्पेंड कर दिए तब भी हम लोग लड़ते रहेंगे. इसके साथ साथ मराठा आरक्षण का भी एक प्रस्ताव इस सरकार ने लाया है, जो इसी सरकार ने जस्टिस भोसले कमेटी का जो रिपोर्ट है उस रिपोर्ट से विपरीत इस प्रकार का प्रस्ताव मंजूर किया जा रहा है. सीधा सीधा ओबीसी और मराठा समाज के साथ छलावा करने का काम इस सरकार के माध्यम से चल रहा है. ये हमको पक्का पता चल गया है. 2022 के चुनाव जब तक नहीं होते ये सरकार ओबीसी का राजनीतिक आरक्षण वापस करने वाली नहीं है. आप दावा कर रहे हो कि गाली गलौज नहीं की गई, लेकिन तालिका अध्यक्ष ने ऑन रिकॉर्ड कहा है कि कैमरे में रिकॉर्ड हुआ है सब. नहीं, रिकॉर्ड अगर है तो दिखाइए. देखिए, मेरे ऊपर शायद कल कोई प्रस्ताव भी ला सकता है, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहता हूं, तालिका अध्यक्ष ने एक तरफा बात कही और उस पद पर बैठने के बाद वहां पर जो बोलते हैं उनको अधिकार है और उसके बाद हमको बोलने नहीं दिया जाता. और इसलिए मेरा मानना यह है कि उन्होंने पूरी बात नहीं कही है. हाँ, ये जरूर है, मैं इस बात को बिल्कुल मान्य करता हूं कि दो बातें हुई, लेकिन उसमें हमारी तरफ से किसी ने गाली नहीं दी और ये पहली बार नहीं हुआ. मैं 22 साल से विधानसभा में हूं, हर अधिवेशन में यह होता है. हम लोग जो विपक्ष में थे या वो भी विपक्ष में थे तो विपक्ष अध्यक्ष जी के यहां जाता है, 5 मिनट जोर जोर से बातचीत होती है, उसके बाद सब शांत होते हैं और हम गले मिलकर बाहर निकले. तो मुझे लगता है की हे बिलकुल गलत बात आहे. देवेंद्रजी, शिवसेनेचे आमदार आतमध्ये होते, त्यांनी देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप आपण विधिमंडळात केला, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, भास्कर जाधव यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? असं आहे, सन्माननीय भास्कर जाधव साहेब त्या ठिकाणी काय बोलले हे मी आता सांगणार नाही, ते मला देखील शोभत नाही. त्यामुळे ते तिथे बसून काय बोलतात ते सोडून द्या, पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं. ते कदाचित रागात बोलले असतील, पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं शांत झालं, संपलं होतं. त्यानंतर ही जी कारवाई झाली आहे ही मॅन्युफॅक्चर्ड कारवाई आहे. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे त्यांना असं वाटतंय की विरोधकांचे नंबर जर कमी केले, सदस्य जर कमी केले तर विरोधक आपल्यावर हावी होऊ शकणार नाही. त्यांना असं वाटतंय की अधिवेशनामध्ये आम्ही वेगवेगळी प्रकरणं काढू, त्या भीतीनं आमच्या लोकांना सस्पेंड करण्याचं काम चाललेलं आहे. तालिका अधिकारी ने आप लोगों को बोलने का भी मौका दिया, प्रस्ताव के दौरान इस बार आप क्या कहेंगे? इस वजह से कर रहे हैं. देखिए, ऐसा नहीं हो सकता है. स्पीकर का चुनाव सदस्यों को सस्पेंड करके नहीं लिया जा सकता. इसके बारे में कई प्रकार के दाखले हैं. केबिन के बाहर दोनों तरफ से जो है वो हम कहें कि जड़प हुई
मैंने बिल्कुल नहीं कहा कॉलर पकड़े गए थे, ऐसा मैंने कभी नहीं कहा। सर मैं कह रहा हूँ जब प्रस्ताव रखा गया एक तरफा तालिका अधिकारी का रवैया था, इस तरह से हमें बेल नहीं नहीं बिल्कुल, आप लोगों ने भी देखा। देखिए एकेडमिक चर्चा में मैंने कोई बात कही, भुजबल साहब ने कोई बात कही, उन्होंने कैसे गलत बात कही ये मैं बताना चाहता था। एकेडमिक चर्चा थी, मैं तो सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ के दिखा रहा था, मैं कोई अपनी कपोल कल्पित बातें नहीं कह रहा था। मैं खुद एक वकील हूं और मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर समझता हूं, और इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर पढ़ के दिखा रहा था और मैं बताने की कोशिश कर रहा था आप जिस रास्ते जा रहे हैं उस रास्ते से ओबीसी को कभी आरक्षण नहीं मिलेगा, लेकिन वो चाहते ही नहीं है, इसलिए उन्होंने भी नहीं सुना, इन्होंने भी नहीं सुना। ये बताइए कि जिस नेता ने गाली दी तो उसके बारे में नाम क्लियर करना। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। आज विधानसभेमध्ये जे काही झालं त्याच्याविषयीची स्पष्टता ते करत होते। भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय, पण अत्यंत चुकीचं घडलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आम्ही शिव्या दिलेल्या नाहीत आणि धक्काबुक्कीही केलेली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। विधानसभेचं थेट प्रक्षेपण आपण बघूया। आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम केंद्र सरकारने या ठिकाणी केलं पाहिजे अशी माझी विनंती। हो, कोल्हापूरच्या सन्मानी शाहू महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता, सन्मानी संभाजी महाराजांनी त्याचा उल्लेख केला होता। आणि मग ही सगळी पार्श्वभूमी असताना मग केंद्र सरकारला फक्त या ठिकाणीच नव्हे, आम्ही फक्त एवढं थांबलो नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, मी स्वतः आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आम्ही तिघही जाऊन पंतप्रधानांना भेटलो आणि पंतप्रधानांना विनंती केली का अधिकार तुमच्याकडे आहे, आम्हाला अधिकार कोणाचा आमच्याकडे तुम्ही हा विषय नाही। मग सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस एन्डॉर्स केलं की आता हा अधिकार राज्याला राहिलेला नाही, हा अधिकार केंद्राकडे आहे, तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या अनुषंगाने तुम्ही ज्याप्रमाणे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये 10%ची 50% मर्यादा ओलांडून 10% वर आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये दिलं, तशाच पद्धतीने तुम्ही याचाही विचार करावा। पण तोंडी नाही, लेखी या बाबतीमधली पत्र पंतप्रधानांना देण्याचं काम आम्ही तिघांनी मिळून मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना विनंती केलेली आहे। त्यामुळे मी स्वतः किंवा माझ्या कुठल्याही पक्षाच्या सदस्याने भास्कर जाधव सन्माननीय काय किंवा कोणालाही शिवी दिली नाही, किंबहुना मी स्वतः तर आमच्या पक्षाचे जे सदस्य त्या ठिकाणी पीठासीन अधिकाऱ्याजवळ गेले होते वर, त्यांना मी खाली खेचून आणलं। हे समस्त व्हिडिओ लायब्ररी आणि प्रेस गॅलरीने पाहिलंय। त्यामुळे भाजपच्या एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयात बोलू न दिल्यामुळे संविधानिकरित्या त्रागा व्यक्त करणाऱ्या आमच्या सदस्यांना सुद्धा जागेवर बसवण्याचं काम मी केलं, हे संपूर्ण सभागृहाने पाहिलंय। त्यानंतर माननीय उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य हे भाजपचे नव्हते, तरी सन्माननीय तालिका सभापती भास्कर जाधव यांना असं वाटलं असेल, तरी संपूर्ण पक्षाच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो हे मी त्यांना म्हणालो। आणि स्वतः तालिका अध्यक्षांनी तालिकेवर बसून सुद्धा हे मान्य केलं की आशिष शेलार यांनी पक्षाच्या वतीने क्षमा मागितली। काय तालिबानी कायदा आहे पहा, केवळ मी सभागृहामध्ये 10 मिनिटं माझा हरकतीचा मुद्दा आहे आणि हरकतीचा मुद्दा माझा हा ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित करण्याची जी भूमिका सन्माननीय छगन भुजबळ यांनी मांडली त्याच्या विरोधातला होता। हरकतीचा मुद्दा माझा सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना चुकीच्या पद्धतीने कोट करणं आणि त्यांच्या वर लांछन लावण्याचा प्रयत्न करणं या संदर्भातला होता. मी केवळ ओबीसीच्या आरक्षणासाठी हरकतीचा मुद्दा मागतोय. मी सन्माननीय पंतप्रधानांच्या सन्मानाची लढाई लढतोय. म्हणून मी सदस्यांना शांत करून सदस्यांच्या वतीने क्षमा मागून सुद्धा माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. तालिबाने ठाकरे सरकारला खूप खूप अभिनंदन. पण जनतेतली लढाई आशिष शेलार आणि भाजप यापुढे अजून तीव्र करेल. माझा सामना अंडरकोट माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही. म्हणून नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. मी क्रिकेटमधला खेळाडू आहे. मी दोन्ही हाताने बॉलिंग टाकीन आणि सभागृहाबाहेर तुमची पळती थोडी करून टाकीन हे स्पष्ट करतो. सर हिंदी एक बार बोल दो इसके बाद फिर सवाल ले लो. तुला माहिती काढणार आज आज सदन में जिस तरह की कार्रवाई भारतीय जनता पार्टी के सदस्यों पे हुए और एक्चुअली जो घटना हुई है ये दोनों का कोई संबंध नहीं है. सबसे पहले तो भाजपा के कोई भी सदस्य ने किसी भी सम्माननीय सदस्य या तालिका अध्यक्ष को गाली गलौज नहीं किया. गाली गलौज करने वाले लोग तो शिवसेना के थे. बावजूद उसके ये कार्रवाई हुई है तो इसका वर्णन मैं इतना ही कर सकता हूं कि तालिबानी पद्धति से सरकार चलाने वालों को भी शर्म आ जाए. ऐसे नए तालिबानी ये शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के लोग हैं. इनका स्वरूप नया तालिबानी इस प्रकार से ही किया जा सकता है. इस प्रकार से ये लोग महाराष्ट्र में कारोबार करने का प्रयास कर रहे हैं. पूरे सदन ने देखा, प्रेस गैलरी ने देखा कि जहां पर ओबीसी के आरक्षण को बचाने के लिए हमारे विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस जी बात कर रहे थे, उनको बात नहीं करने दिया गया और इसके खिलाफ स्वाभाविक कानूनन तरीके से अपना त्रागा व्यक्त करने के लिए जो भाजपा के सदस्य पीठासीन अधिकारी के यहां पहुंचे उनको भी शांत करके नीचे लाने का काम ये स्वयं मैंने किया. ये प्रेस गैलरी ने भी देखा और सबने देखा. बावजूद उसके मेरे ऊपर कार्रवाई की गई है. बाद में विधानसभा अध्यक्ष यानी उपाध्यक्ष चेंबर में जो घटना घटी उसमें गाली गलौज और मारामारी शिवसेना के लोगों ने की है. बावजूद उसके अगर कोई भी सम्माननीय सदस्य को गाली लगी होगी जो भाजपा ने नहीं दी तो भी सम्माननीय तालिका अध्यक्ष की क्षमा मैं पार्टी की तरफ से करता हूं. ये मैंने स्वयं कहा और ये बात स्वयं तालिका अध्यक्ष ने तालिका में ऊपर बैठ के मान्य भी की कि आशीष शेलार ने क्षमा याचना की. क्षमा याचना के बावजूद और सदस्य को शांत करने का प्रयास करने के बावजूद भी मेरे ऊपर सस्पेंशन जो किया है इसका मतलब एक ही है, शिवसेना के लोग मेरा सामना नहीं कर सकते. मेरा सामना करने की हिम्मत उनमें नहीं है. मेरी गलती सिर्फ इतनी थी कि मैं 10 मिनट से ज्यादा पॉइंट ऑफ ऑर्डर मांग रहा था. गलत बातें रिकॉर्ड पर जा रही थी, उसको स्पष्ट करना चाह रहा था. मैं पॉइंट ऑफ ऑर्डर मांग रहा था. ये भी बात तालिका अध्यक्ष ने स्वयं
सदन के ऊपर स्पष्ट की। और मेरा पॉइंट ऑफ ऑर्डर क्या था कि जो जानकारी ओबीसी समाज को आरक्षण मिलने से रुकावट पैदा कर सकती है, वो जानकारी छगन भुजबल साहब सदन में दे रहे थे, मैं उसको रोकना चाह रहा था। दूसरी बात, सदन के सामने छगन भुजबल जी ने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नाम का जिक्र किया, वो गलत तरीके से था। जो बात बताई वो मोदी जी के बारे में, प्रधानमंत्री जी के पद के बारे में गलतफहमी पैदा कर सकते हैं, ऐसी बात थी। ये दोनों बातों के लिए मैं पॉइंट ऑफ ऑर्डर मांग रहा था और मुझे उस पॉइंट ऑफ ऑर्डर से परावृत्त और रोकने के लिए मेरे ऊपर कार्रवाई की गई है। मैं शिवसेना और कांग्रेस और राष्ट्रवादी के लोगों को बताना चाहता हूं, आपने जरूर नो बॉल पर मेरी विकेट लेने का प्रयास किया है, लेकिन मैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन का अध्यक्ष रहा हूं। मैं सदन के बाहर जनता के बीच ऑफ स्पिन और लेग स्पिन दोनों से आपकी विकेट लूंगा और ओबीसी आरक्षण के लिए मेरी लड़ाई और पार्टी के साथ मजबूत करूंगा। धन्यवाद। आम्ही कोणत्याही प्रकारे धक्काबुक्की केलेली नाही, आम्ही शिवीगाळ केलेली नाही, असं भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते आधी बोलले आणि त्यानंतर ज्यांचं निलंबन झालंय ते भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संवाद साधला। एकूण 12 आमदारांचं निलंबन झालेलं आहे। सगळ्या भाजपच्या नेत्यांनी सभात्याग केलेला आहे। भाजप निलंबित आमदार राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी गैरवर्तन केले आणि तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली। सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे अत्यंत अशोभनीय व बेशिस्त गैरवर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करीत आहे की डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातकळकर, ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार बंटी भांगडिया यांचे सदस्यत्व 1 वर्षाकरता निलंबित करण्यात यावे। तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या सीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका सरकारने खरी केली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे। मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो, ओबीसी आरक्षणाकरता 12 काय पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। 1 वर्ष नाही 5 वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। विधानसभेमध्ये अनिल परबांनी 12 भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं। देवेंद्र फडणवीसांनी बाहेर येऊन प्रतिक्रिया दिली। भाजपचे निलंबित आमदार राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांच्याशीही आम्ही संवाद साधला, तो आता बघणार आहोत।
निलंबित आमदार राम सातपुते इथं आहेत. तुम्हाला मुळात तुमच्यावर जी कारवाई जी केलेली आहे त्या कारवाईविषयी तुमचं काय मत आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तानाशाही आहे. आज आम्ही या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाच्या विषयातलं आम्ही आवाज उचलला म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आज निलंबित केलंय. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की त्यांनी त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी 5 वर्ष सस्पेंड झालो तर आम्ही ओबीसीसाठी लढणारे माणसं आहोत. आज आम्हाला मी राम सातपुते सभागृहामध्ये घोषणा देतो, सभागृहाच्या बाहेर विद्यार्थ्यांसाठी आज आंदोलन केलं. याचा आवाज मोठा आहे, त्याच्यामुळे याला आवाज दाबा अशा प्रकारची ही सरकारची हिटलरशाही आहे. मला 1 वर्षांनी निलंबित केलेलं आहे यांनी हाऊसच्या विषयामध्ये, परंतु सरकारने त्या ठिकाणी ही प्रवृत्ती सुधारावी. सरकारची ही हिटलरशाही निश्चितच त्या ठिकाणी सरकारला खड्ड्यात घेऊन गेली. एक मला विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये नेमकी या कारवाईचा अर्थ काय काढायचा? त्यांना उद्या काहीतरी करायचं आहे. आमचे आमदार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. नाही, पण काय हेतू काय मग आमदार कमी करणं म्हणजे? उद्या कळेल तुम्हाला. तुम्हाला वाटतं की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पाहूनच सगळे हे गोष्टी त्यासाठी चाललंय, त्यासाठी चाललंय. नाही, पण ओबीसीचा मुद्दा मांडण्यासाठी आम्ही ओबीसीच्या बाजूने आहोत. आम्ही ओबीसीसाठी बोलत होतो, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी झगडत होतो, त्याच्यासाठी बोलत होतो. थोडे आक्रमक झालो होतो का? तर झालो होतो, पण आज ह्यापूर्वी असे प्रसंग घडलेले आहेत. पण अभिमन्यूची थेट बाचाबाची झाली, शिवीगाळ झाला असा जो आरोप केला तो पूर्णपणे बेसलेस आहे. CCTV फुटेज आहे, तुम्ही पाहू शकता. सगळं चुकीचं बोललेलं आहे. हां, थोड्या आक्रमकपणा झाला, अंगावर येण्याचा प्रयत्न झाला, शिवीगाळ कोणी केलेली नाही. त्याच्यामुळं ही भास्कर जाधव साहेबांचं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. धन्यवाद. जे आमदार निलंबित झालेले आहेत ते राम सातपुते आणि अभिमन्यू पवार सांगतायत की जे थेट आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार या सगळ्यावर काय म्हणाले बघूयात. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन आज सगळ्यात जास्त चर्चेचा विषय. थेट 12 आमदारांचं निलंबन करावं, सरकारची काय भूमिका राहिली? नाही, अन्यायी सरकारच्या विरुद्ध या विधानसभेला हे सरकार जर कौरव सभा बनवण्याचा प्रयत्न करत असेल, लोकशाहीचं वस्त्रहरण करत असेल, तर निश्चितपणे आज यांनी 12 आमदार आमचे निलंबित केले. या सरकारचे पूर्ण 12 वाजवल्याशिवाय आम्ही सुद्धा हातावर हात देऊन बसणार नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेते पूर्ण शक्तीने जेव्हा बाजू मांडण्यासाठी उभे राहतात, तेव्हा कधी लोकशाहीला विरोधी पक्ष नेत्याचं तोंड दाबून त्यांना बोलू दिल्या जात नसेल तर शेवटी सदस्य काय करणार आहे? तानाशाही, हुकुमशाही. तर आमचा नारा आहे जोर जबरदस्ती की टक्कर में. आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेला सांगू हे सरकार बैमानीच्या आधारावर आलं. या सरकारचा कुठेही आदर्श विचार नाही, जनसेवा करायची नाही, प्रश्न मांडायचे नाही. तर आम्ही निश्चितपणे चांदा ते बांधा, गडचिरोली से गडहिंग्लज असतात या सरकारला धडा शिकवण्यासाठी जनतेच्या न्यायालयात जाऊ. सभागृहामध्ये मुद्दाहून विरोधी पक्ष नेत्यांनी उल्लेख केला एका मुद्द्याचा की मुद्दाहून विरोधकांची संख्या कमी करायचा दावा हा दिसून येतो. याचा नेमका अर्थ काय समजायचा? याचा अर्थ हाच आहे, अध्यक्ष पदाची निवडणूक न होणं. इथंच दाग में कुछ कागा नहीं, पूरी दाग कागी है. दाढी में तिनका नहीं, पूरी दाढी तिनके की है. हा त्याचा अर्थ आहे. त्यांना आमचे सदस्य कमी करून त्यांच्या मनामध्ये जे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुठं धक्का होऊ नये, कुठं झटका बसू नये, कुठं फटका बसू नये, ही काही भावना असेल ना, त्यांना माहीत नाही की यानंतर जेव्हाही ते अध्यक्षपदाची निवडणूक गावतील तेव्हा त्यांचेच सदस्य सद्विवेक बुद्धीला जागून अशा तानाशहा, अशा जुलमी सरकारच्या विरुद्ध आपलं गुप्त पद्धतीनं मतदान करेल. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक महत्त्वाची बातमी येते. भाजपची तातडीची बैठक सुरू झालेली आहे. निलंबन झालंय भाजपच्या 12 आमदारांचं. त्या कारवाईनंतर पुढे काय या संदर्भातली ही बैठक आहे. महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निलंबित भाजपचे आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत. सगळे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते विचार मंथन सध्या करता आहेत. निलंबनानंतरच्या काय प्रक्रिया किंवा कशा पद्धतीने पुढे
आपण रणनीती आखायची याविषयी चर्चा सुरू आहे. विधिमंडळ आणि विधिमंडळाबाहेर भूमिका काय घ्यावी, कसे विषय मांडावे याविषयी सगळी ही चर्चा आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी अधिक बोलूया. प्रफुल्ल, आज दिवसभरातली महत्त्वाची घडामोड 12 भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं. भाजपकडून असं स्पष्ट करण्यात येतंय की आम्ही धक्काबुक्की केली नाही, शिवीगाळ केली नाही आणि आता मात्र या निलंबनाच्या कारवाईनंतर सभात्याग करून एक महत्त्वाची बैठक भाजप घेत आहे. या सगळ्याविषयी प्रफुल्ल काय सांगाल? सुवर्ण, अगदी मोठी कारवाई भाजपसाठी आहे की भाजपचे 12 आमदारांना आता विधानसभेमध्ये निलंबित करण्यात आलं आहे. यानंतर निलंबनानंतर भाजपची रणनीती काय असेल या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, प्रवीण दरेकर आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. 12 आमदारांचं निलंबन केल्यानंतर बाहेर या संपूर्ण निलंबनाच्या संदर्भात कशी भूमिका घ्यावी, त्याचबरोबर विधिमंडळाचं कामकाज आणखी 1 दिवस आहे, त्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काय भूमिका घ्यावी ही अत्यंत महत्त्वाची रणनीती कशी ठरवावी या संदर्भातली ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि साधारण या बैठकीमध्ये निर्णय एक मोठा अपेक्षित आहे की विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर ओबीसीच्या एकूण जी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा या संदर्भातली भूमिका जी आहे ती आजच्या बैठकीत घेतली जाऊ शकते. नक्की. पण प्रफुल्ल, ज्यांचं निलंबन झालंय त्यापैकी बहुतांश आमदारांशी जेव्हा आपण बोललो ते अशीच प्रतिक्रिया व्यक्त करतायत की उद्याचा 1 दिवस आहे, त्या दिवसामध्ये सरकारला काहीतरी करायचंय म्हणून विरोधकांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. याच्याविषयी काय सांगाल? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निलंबनाची कारवाई जी झालेली आहे तिथे अध्यक्षांना शिवीगाळ झाल्याचा मुद्दा जो आहे तो अध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित केलेला होता आणि त्या आधारावर निलंबन झालेलं आहे. जरी अध्यक्षांनी सांगितलेला मुद्दा आणि एकूणच त्यांच्या कॅबिनमध्ये झालेली संपूर्ण घटना जी आहे ती अध्यक्षांनी सभागृहाच्या रेकॉर्डवर आणलेली आहे, त्यामुळे ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि आता त्यावर विरोधी पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेत ही कारवाई जी आहे ती आम्हाला आमची संख्या कमी करण्यासाठी करण्यात आलेली आहे असा मुद्दा जो आहे तो उपस्थित आहे. नक्की. पण याच्याविषयी विरोधक आक्रमक होतील का की शिवीगाळ केलेलीच नाही आणि धक्काबुक्की झालेलीच नाही, हा खोटा आरोप लावला गेलाय, असं अशी जी प्रतिक्रिया विरोधकांकडून मिळतेय त्याच्याविषयी भाजप आक्रमक होईल असं वाटतंय का, असं चित्र आहे का? सुवर्ण, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं अध्यक्षांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे की शिवीगाळ झाल्याची भूमिका देखील त्यांनी सभागृहात मांडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला की अशा पद्धतीची कुठली शिवीगाळ जी आहे ती झालेली नाही, कारण दोन्ही नेते जे आहेत म्हणजे सत्तारूढ पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल दोन्ही जण आपली बाजू जी आहे ती मांडताना दिसत आहेत. नक्की. प्रफुल्ल, एकच फक्त आता विधानसभेमध्ये कामकाज सुरू आहे का, काय त्याच्याविषयीचं अपडेट देता येईल का? सुवर्ण, आता विधिमंडळाचं कामकाज सुरू आहे. विधानसभेच्या कामकाजामध्ये अतिशय महत्त्वाची घटना आता झालेली आहे की 50% मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारची जी 50%ची अट आहे ती रद्द करावी या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण ठराव जो केंद्राकडे पाठवायचा आहे त्या ठरावाला बहुमताने या ठिकाणी मंजुरी घेण्यात आलेली आहे आणि तो ठराव आता विधान परिषदेमधून थेट आता केंद्राकडे पाठवण्यात येईल. आणि जी वारंवार सरकार भूमिका घेत होती की मराठा आरक्षणाच्या संदर्भातली 50%ची अट जी आहे ती केंद्र सरकारने शिथिल करावी, घटनादुरुस्ती करून ही अट शिथिल करावी, या संदर्भातला ठराव जो आहे तो थेट आता विधानसभेत मांडण्यात आलेला आहे. प्रफुल्ल, आणि भाजपची ही बैठक विधिमंडळ परिसरामध्ये सुरू आहे का, काय याच्याविषयी अजून स्पष्ट करशील? भाजपची बैठक ही विधिमंडळाच्या परिसरातच सुरू आहे आणि या बैठकीमध्ये भाजपची आता पुढची रणनीती काय असेल त्या संदर्भातली बैठक त्यामध्ये चर्चा होते. नक्की नक्की. धन्यवाद प्रफुल्ल माहिती दिल्याबद्दल. भाजपचे निलंबित आमदार संजय कुटे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. बघूया संजय कुटे काय म्हणाले. आमदार संजय कुटे देखील आहेत, काय प्रतिक्रिया? कारण की हे आपल्याला आधी माहित होतं का की निलंबन हे होणारच आहे निश्चित. हे सरकार यांनी 2 दिवसात अधिवेशन घेऊन पहिलेच कुलूप लावलेलं आहे, कोणाला बोलू द्यायचं नाही. यांनी जे या 1.5 वर्षात कारनामे केलेले आहेत ते प्रत्येक कारनामे आम्ही जर 8-15 दिवसात अधिवेशन घ्यायची अवकात त्यांनी ताकद दाखवावी. एक विषय प्रत्येक डिपार्टमेंटचा आम्ही करून जनतेच्या समोर करू शकतो, परंतु यांना अधिवेशन पळ काढायचा होता म्हणून हेतू पुरस्परपणे हे कारण त्यांनी शोधलेलं आहे आणि अक्षरशः एकतर्फी बाजू मांडून
भाजपच्या आमदारांवर जे महत्त्वाचे आमदार आहेत, जे मराठ्यांचा आवाज उचलतील, जे ओबीसींचा आवाज उचलतील, त्या आमदारांना निलंबित करण्याचं षड्यंत्र यांनी केलेलं आहे. माझं तर भास्कर जाधव साहेबांनी मोठ्या याच्यात सांगितलं की मी 6 टर्मचा आमदार आहे, स्वतःची प्रतिमा मोठी खुलून सांगितली. मी पण 4 टर्मचा आमदार आहे. भास्कर जाधवांचं किती वेळेस निलंबन झालं त्याचा चार्ट काढा. किती वेळेस निलंबित झाले या 6 टर्ममध्ये. मी एकाच वेळेस निलंबित झालो, तेही माझं चुकीचं निलंबन होतं म्हणून आदरणीय दिलीप वळसे पाटील त्यावेळेचे अध्यक्ष त्यांनी ते दुसऱ्याच दिवशी कॅन्सल केलं. मला एक होतं की भुजबळ साहेब जे खोटे काही मुद्दे मांडतायत त्याचं जनतेसमोर संभ्रम जाऊ नये म्हणून आम्हाला मांडायचा होता, पण तो आवाज दाबण्याचा जर प्रयत्न केला आणि त्यांना कोणत्याही मुद्द्याला उत्तर द्यायचं नाही म्हणून हेतू पुरस्पर आमदारांना बाहेर ठेवणे हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु रस्त्यावरही आम्ही लढू आणि हे विषय मांडू आणि या दादागिरीला आम्ही कधी भीक घालत नाही. पण मुळात हे सगळं आमदारांचं निलंबन आकडे कमी विरोधकांचं करण्याचा सूर जो लावला विरोधी पक्ष नेत्यांनी, हे खरं नेमकं काय त्या मागचं राजकारण? आकडे विरोधकांचे कमी करण्याचा हेतू आहे म्हणून इतके 12 लोकांना निलंबन केलं. त्यांचं जे काय त्यांच्या मनात असेल, त्यांना काय त्याच्यामध्ये साध्य करायचं असेल ते त्यांनी साध्य करावं. आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन आमचं म्हणणं मांडून आम्ही जे न्याय देण्याची आमची भूमिका आहे ती साध्य करू. या व्यतिरिक्त धन्यवाद. सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधानसभेचं कामकाज सुरू आहे एका बाजूला आणि दुसरीकडे मात्र विरोधकांची बैठक सुरू आहे. महत्त्वाची अशी बैठक निलंबनाच्या कारवाईनंतरची आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते आणि आमदार गिरीश महाजन ज्यांचं आज निलंबन झालंय त्यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधला. बघूया गिरीश जी काय म्हणाले. गिरीश महाजन आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की निलंबन 12 आमदारांचं निलंबन झालं आहे आणि त्यामध्ये गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. अध्यक्षांनी थेट आरोप केला आहे की अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाली. खरं म्हणजे भास्कररावांना, अध्यक्षांना तुम्ही विचारा, त्यांनी जर सांगितलं की मी एक शब्द बोललो तर मग मला मान्य आहे. म्हणजे मी त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे आमदार त्या ठिकाणी होते, नुसते भास्कररावांचा हा विषय नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यांच्या दालनामध्ये, आमचे आमदार गेलेले होते संतापून किंवा तुम्ही आम्हाला बोलू का देत नाही म्हणून आमचा राग होता. परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी त्यांच्याविषयी तो विषयच नव्हता. परंतु दोन्ही पक्षांचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे होते, आम्ही एकमेकांना भिडलेले म्हणजे अगदी शाब्दिक चकमकी सुरू होते, थोडे हातापाईवर पण आलेले होते. परंतु भास्कररावांबद्दल कोणी त्या ठिकाणी आपण शब्द बोललेलं नाही. खरं म्हणजे त्यांनी ते स्वतःच्या अंगावर घेतलं आणि आम्हाला मुद्दाम म्हणून जाणीवपूर्वक संख्याबळ घटवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाचं त्यांनी या ठिकाणी हे जे सस्पेन्शन केलेलं आहे ते केलेलं आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे विषय हा आमदारामध्ये चाललेला होता आणि त्यांनी तो मुद्दामून आपल्या अंगावर घेतला की जेणेकरून आमचं सस्पेन्शन त्यांना करता येईल. पण सभागृहात चर्चा, वाद हे सगळे पाहिले आहेत, पण थेट अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये अशी घटना ही पहिल्यांदाच होते. नाही, अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये आम्ही नेहमीच जातो, असं नाही आहे. आता आम्ही विरोधी पक्षात येतो, सत्ताधारी पक्षात येतो, ते यायचे, आम्ही जातो. परंतु त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे आमदार आधीच त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला बोलू का दिलं नाही, त्यावर ते तर बोलत होते, पण त्यांच्यापेक्षा जास्त सत्ताधारी पक्षाचे आमदार आमरीमूर आलेले होते. मला वाटतं हे असं कधी होत नाही. ज्यावेळेला विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी जातात सभागृहाच्या आपल्या अध्यक्षांच्या तालिकेच्या अध्यक्षांच्या त्या कॅबिनमध्ये, त्यावेळेला बोलून चर्चा करून हा विषय संपतो. परंतु यावेळी स्वतः त्यांच्या पक्षाचे आमदारच त्या ठिकाणी हजर होते आणि तेच आमच्या अंगावर येत होते. मला वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. पण थेट 1 वर्षासाठी निलंबन, मोठी कारवाई केलेली आणि ती जाणीवपूर्वक केलेली आहे. आमचं संख्याबळ कमी व्हावं, जेणेकरून विरोधी पक्षाची संख्या कमी झाली पाहिजे म्हणून त्यांनी ही कारवाई केलेली आहे. म्हणजे अतिशय जाणीवपूर्वक ही कारवाई केलेली आहे. याला अध्यक्षपदाची निवडणूक काही किनार आहे? त्याची किनार आहेच, त्याची किनार आहेच. 12 जणांना म्हणजे कारण नसताना, खरं म्हणजे कारण नसतानाच मी म्हणेन. म्हणजे मग भास्करांना तुम्ही जाऊन विचारा. म्हणजे मी त्यांच्या पुढे आडवा उभा राहिलेलो होतो सगळ्या भानगडीमध्ये. त्यांना विचारा, त्यांनी नाही म्हटलं तर मग मला तुम्ही 2 वर्षासाठी करा, 5 वर्षासाठी करा सस्पेंड, त्यांनी सांगावं मला. म्हणजे मी त्या ठिकाणी सगळ्यांना आवडतो आहे. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. मान्य देवेंद्रजी फडणवीस सगळ्यांना आडवे होत आहेत, तिथे आडवे पडतायत आणि असं असताना तुम्ही आमची नावं त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक टाकताय, तर हे मला वाटतं योग्य नाही. या संपूर्ण परिस्थितीमध्ये माझी भूमिका जी आहे ती आमदारांना आवडण्याची होती आणि त्यामध्ये हे निलंबन माझं का करण्यात आलं असा सवाल जो आहे तो गिरीश महाजन यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निलंबित झालेल्या आमदारांपैकी आपल्यासोबत जयकुमार रावल आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मोठी कारवाई म्हणता येईल? नाही, याला मोठी कारवाई म्हणता नाही, याला एक षड्यंत्र म्हणता येईल. आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये
ओबीसींचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हीजीएनटींचा विषय महत्त्वाचा आहे, 12 बलुतेदार 18 पगड जातींचा विषय महत्त्वाचा आहे. आमच्या जनतेने आम्हाला सांगितलं की विधानसभेमध्ये तुम्ही भूमिका मांडा. आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तालिका अध्यक्षमध्ये भास्कर जाधव यांना आणलं आणि भास्कर जाधवने आम्हाला बोलू दिलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की बोलू द्या, हा काही छोटा विषय नाही, हा लाखो लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. आज आमचं राजकीय आरक्षण गेलं, उद्या आमचं नोकरीचं आरक्षण जाईल, शिक्षणाचं आरक्षण जाईल आणि म्हणून ओबीसी व्हीजीएनटीचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी बोलू दिलं नाही. आम्ही प्रयत्न केला बोलायचा आणि आता हे राजकारण करून हे षडयंत्र त्यांनी रचलंय. पण असो, ओबीसीसाठी एक नाही 10 वेळा जर आमचं पद गेलं तरी चालेल. पण भांडणाचा विषय थेट हातगाईवर आणि शिवेगाळावर गेला असेल तर ही कारवाई झाली असं थेट अध्यक्ष म्हणतात. कसं आहे, राजकारणात कपडे फाडून नाटक करण्याचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला. वास्तविक सारे लोक एक दुसऱ्याचे मित्र असतात. पण आता कुठंतरी आकडे कमी करणं, षडयंत्र रचणे यातला भाग आहे. या लेवलवर कधी कोणी जात नाही. ओबीसींच्या विषयावर आम्हाला का बोलू दिलं नाही? व्हीजीएनटी संदर्भात तुम्ही बोलू दिलं पाहिजे होतं. तुम्ही अध्यक्ष नाही आहेत आणि म्हणून तुम्ही असं रेटलं नाही पाहिजे होतं. हे एवढा मुद्दा होता. त्याच्यामध्ये दोघंही लोक गेले, बोलले, तेही काय अपशब्द बोलले आणि त्याच्या माध्यमातून असं काय कुठल्या लेवलला गेलं नाही. पण नंतर 1 तास सभागृह बंद करून हे षडयंत्र, हे प्लॅनिंग रचून हे भाजपचे आमदार कमी करण्याचा प्रयत्न आहे. या षडयंत्राचा आम्ही निषेध करतो. हे षडयंत्र आहे असा आरोप जो आहे तो रावल यांनी या ठिकाणी केलेला आहे. काल पाहायला मिळतं. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपची महत्त्वाची बैठक विधिमंडळ परिसरामध्ये सुरू आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पुढे काय किंवा कशी रणनीती आज उद्यामध्ये असेल या संदर्भातली ही चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार असे अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि या सगळ्या कामकाजाविषयी अधिक आपण जाणून घेऊ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर विधिमंडळ परिसरातून आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट? आताच भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती काय असेल, कारण 12 आमदार जे निलंबित झालेले आहेत त्या 12 आमदार निलंबित झाल्यानंतर आता विधिमंडळाच्या कामकाजामध्ये एकूण भूमिका काय घ्यायची आणि त्यानंतर विधिमंडळाच्या परिसराच्या बाहेर हा संपूर्ण मुद्दा कसा लोकांपर्यंत न्यायचा या संदर्भातली बैठक जी आहे ती आता सुरू आहे. आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे की पुढची भूमिका भाजपची जी आहे ती स्पष्ट होणार आहे. सुवर्ण, आपल्यासोबत आमदार पराग आळवणे आहेत जे विधिमंडळात नाही एकूण नगरपालिकेपासून महानगरपालिकेपासून मी त्यांचं राजकारण बघतोय. अतिशय शांत आणि संयमी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे कायम पाहिलं जातं. पण त्यांचं नाव या संपूर्ण निलंबनाच्या कारवाईत आल्यानंतर आश्चर्याचा धक्का सर्वांनाच बसलाय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण जेव्हा नाव तुमचं आलं तेव्हा तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटली? अगदी प्रामाणिकपणे माझं नाव मी ऐकल्यावर मलाच आश्चर्य वाटलं. त्याचं कारण हे की जे वर्णन आतमध्ये केलं गेलं की त्या प्रकरणाचं की केबिनमध्ये काय घडलं, की गर्दी आली आणि शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की झाली, तर किमान मी जेव्हा केबिनमध्ये पोचलो तेव्हा असं काही घडलेलं नव्हतं. जर का झालं असेल तर ते आधीच घडलेलं होतं. ह्या बाजूने केलं की त्या बाजूने केलं हे पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा माझं नाव ऐकलं तेव्हा मला वाटलं की माझा काय रोल आहे ह्यात. एखादी घटना घडते आणि जेव्हा आपण कोणावर आरोप करतो तर त्याला एक रोल दिला जातो की तू हे करत होतास. मला वाटत नाही की असा काही रोल. सो आयदर हा तो आवाज परागचा होता असं कोणाला गैरसमजुतीने वाटलं असेल ज्यांनी यादी बनवली, किंवा मग तिकडे कोण कोण होते तर त्यातली माहितीच्यातली नावं कोण कोण आहेत त्यात माझं नाव आलं असेल. मी जेव्हा आतमध्ये गेलो आहे तेव्हा ऑलरेडी समोरच्या बाजूने आरडाओरड चालू होता. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण जे काही भाष्य करायचं ते आमचे नेते करतील. आणि उलट देवेंद्रजी तेव्हा सगळ्यांना आमच्या आमदारांना बाहेर जायला सांगत होते आणि त्यामुळे मी काही क्षण तिकडे थांबलेलो आहे आणि मी पण उलटा फिरून नाही चला बाहेर, त्याला देवेंद्रजी बाहेर जायला सांगतो. त्यामुळे आयदर गैरसमजुतीतून आलं असेल किंवा एक काय यादी बनवायची म्हणून बनवली असेल असं माझं मत आहे. जे काही आहे ते त्यांना माहिती असेल. माझ्या दृष्टीने ओबीसी
समाजाचं जे आरक्षण गेलेलं आहे त्या विषयावरून भारतीय जनता पार्टी एक आंदोलन गेले काही दिवस करते. आज विधानसभेमध्ये सुद्धा तो मुद्दा ठामपणे देवेंद्रजींनी मांडला आणि त्याची एक परिणिती हे इथपर्यंत येऊन प्रकरण झालेलं आहे. तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी असो कुठलाही मुद्दा असो, एखाद्या मुद्द्यासाठी तो ठामपणे मांडणं आणि तो ठामपणे मांडत असल्यामुळे माझ्यावर किंवा एकूण एक ग्रुपवर भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांवर कारवाई होत असेल तर त्याला आम्ही ते त्यातून दबणारे नाहीत. सुवर्णा, नक्कीच त्याचं म्हणणं आहे की आंदोलन जे आता सभागृहाच्या बाहेर आणि अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जे झालं त्याचा माझा कुठेही संबंध नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं नाव ऐकल्यानंतर मोठा धक्का जो आहे तो मला बसलेला आहे, असं पराग अळवणे यांचं म्हणणं आहे. नक्की. आता ते तुझ्या बाजूला आहेत म्हणून प्रफुल्ल पुन्हा एकदा विचारता येईल का, शिवीगाळ आणि धक्काबुक्की याच्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही स्पष्ट नकार दिला की आमच्यापैकी कुणीच शिवीगाळ केली नाही, तर त्याच्याविषयी तुला परागजींशी पुन्हा बोलता येईल का? सुवर्ण, त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकूण जो सगळा प्रकार झालेला आहे त्या प्रकाराच्या वेळी मी तिथे नव्हतो. हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडला तेव्हा काय परिस्थिती होती, तुम्हाला त्याच्या संदर्भात काय माहिती? नाही बघा कसं आहे, तुम्हाला ते अध्यक्षांचं केबिन माहिती आहे की खूप मोठं केबिन नाही, त्यामुळे बरेच आमदार जर का असले की काही लोक त्या दरवाजाच्या बाहेरपर्यंत असतात आणि मग आतमध्ये काय घडलं याचा आवाज आपल्याला येणं हे अशक्य असतं आणि त्यामुळे पण मुद्दा जो आहे तो शिवीगाळ झाली असं थेट अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणून मी म्हटलं ना की झाली की नाही झाली आणि झाली तर इकडून झाली की तिकडून झाली यातलं कुठलंही भाष्य मी करू शकत नाही, कारण मी ते ऐकायला नव्हतं, मला ऐकू जाईल एवढ्या जवळ मी नव्हतो. आणि मी जेव्हा आज गेलेलो तेव्हा ऑलरेडी देवेंद्रजी आम्हाला बाहेर जायला सांगतात, त्या पोझिशनमध्ये मी आज गेलो. सुवर्ण, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही संपूर्ण घटना जेव्हा घडली तेव्हा मी कॅबिनच्या बाहेर होतो आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल आणि एकूण संवादाबद्दल त्यांनी काही ऐकलं नाही असं त्यांचा दावा आहे. नक्की. धन्यवाद प्रफुल्ल, आपण पराग अळवणी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याबद्दल आणि भाजपच्या बैठकीसंदर्भात माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.